नमस्कार, मी सायली आणि सायली किचन्समध्ये तुमचं स्वागत आहे. पावसाळ्यात सगळ्यांना खाऊसं वाटणारा पदार्थ म्हणजे गरमागरम आणि चटपटीत अशी भजी. तर आता बटाटा कांदा भजी खाऊन सगळ्यांनाच कंटाळा आला असेल, तर नवीन म्हणजे आपण मक्याची भजी, कॉर्न पकोडा भजी बनवूया. त्यासाठी इथे मी 2 मके घेतलेले आहेत. त्यांना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याचे दाणे वेगळे असे काढून घेतलेले आहेत. तुम्ही रेडीमेड दाणे आणत असाल तर ते रेडीमेड दाणेही तुम्ही आणूच शकता. नाहीतर मग आपले मके घ्यायचे, मक्यांना स्वच्छ साफ करायचे आणि मक्याचे दाणे काढून घ्यायचे. शक्यतो तुम्ही मक्याचे दाणे हे सुरीने कापून घ्या, म्हणजे पुढची प्रोसिजर तुम्हाला करण्यास सोपी जाईल. तर इथे मी 2 मक्याचे दाणे काढून घेतलेले आहेत एका पातेल्यात. त्याच्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे, हिरवी मिरची घातलेली आहे, कढीपत्ता घातलेला आहे. तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल तेवढी तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. 1 वाटी भरून मी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे. नंतर 2 चमचे पुन्हा मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हळद घातलेली आहे. तिखट 2 चमचे तिखट मसाला घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचे आहे. तुम्हाला आवडत असेल तेवढे तुम्ही मसाले वापरू शकता. त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट घातली मी इथे 1 चमचा. आणि महत्त्वाचे साहित्य म्हणजे आपलं ओवा आवश्यक घालायचा आहे तुम्ही. आणि ओवा घातल्यानंतर सर्व आपल्याला मसाले हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या मक्याच्या दाण्यांना सगळीकडून कोटिंग होईल. आता बघा, इथे मक्याचे दाणे असे सुट्टे दिसत आहेत, त्यामुळे ह्यांना हाताच्या साहाय्याने छान कुस्करून घ्यायचे आहेत. पण आता हाताच्या साहाय्याने होत नाही आहेत, कारण मी मक्याचे दाणे आधी लवकर म्हणजे साफ करून घेतलेले होते. त्यामुळे या प्रकारे मी हे ठेचून घेते, जेणेकरून ही ट्रिक केल्यानंतर मक्याचे दाणे आपले तेलामध्ये फुटणार नाहीत. त्यामुळे तुम्ही हे मक्याचे दाणे शक्यतो सुरीने कापून घ्या, नाहीतर मग एक बेस्ट पद्धत की ठेचून घ्या. आणि मग आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढं थोडं पाणी घालून आपण हे मक्याचे दाणे आणि आपले मसाले एकजीव करून घेणार आहोत. जर ही पद्धत करायची नसेल तर तुम्ही सरळ मिक्सरला मक्याचे दाणे घालायचे आणि मिक्सर थोडंसं ग्राइंड करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला ही ठेचायचे किंवा सुरीने कापायची गरज लागणार नाही. तर बघा, आता मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण जशी कांदा भजी सोडतो हाताच्या साहाय्याने, तसेच आपल्याला ही मक्याची भजी सोडायची आहे बघा. आणि खरपूस दोन्ही बाजूसून आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे. अतिशय कुरकुरीत, कमी तेलकट अशी ही भजी तयार होते. तर ही प्रोसिजर तुम्ही नक्की करा, की जेणेकरून मक्याची भजी तेलामध्ये फुटणार नाही. त्यामुळे मके एकतर तुम्ही मिक्सरला लावा, नाहीतर मग छान असे ठेचून बारीक करून घ्या. आता दोन्ही साईड्सून आपल्याला खरपूस भाजून तळून घ्यायची आहे भजी बघा. अतिशय सुंदर अशी ही भजी दिसते आणि चवही तितकीच अप्रतिम अशी लागते. आता भजी आहे तर त्याच्याबरोबर मिरची, तळलेली मिरची तर झालीच पाहिजे. त्यासाठी इथे मी 4 उभ्या कमी तिखट असलेल्या मिरच्या छान तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत. तळून झाल्यानंतर त्यांना आपण वरून चवीने नुसार मीठ घालणार आहोत आणि ही भजी आणि मिरची आपली खाण्यासाठी तयार आहे. तर आता भरपूर आणि जोरात असा पाऊस चालू आहे आणि मकाही उपलब्ध आहे बाजारात. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमची रेसिपी कशी झाली. अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत अशी ही रेसिपी करून तयार होते. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना खाऊ घाला. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.